दक्षित शिंगोळे पहिलं षटक पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. एक वेगवान गोलंदाज दक्षित, तडाखेबाज फलंदाज दिगंबर. चांगला चेंडू पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उसली घेतली. आपली उंचीचा पुरेपूर फायदा घेताना दक्षित शिंगोळे पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात दक्षित याला यश आलेले. रियान स्पोर्टला शुभेच्छा येतात. पंकजी पाटील बेस्ट ऑफ लक आणि चैतन्य पाटील खोणी यांच्याकडून खोणी संघाला शुभेच्छा येतात. एक धाव आणि एका धावाने अकाउंट ओपन करतोय दिगंबर पाटील. धावसंख्या झालेले बिनबाद 1. बॉबी चन्ने यांचं आगमन होतंय. अगदी 2 दिवस त्या मान्यवरांची आम्ही वाट पाहत होतोय. अगदी बिझी शेड्यूल असताना सुद्धा या स्पर्धेला त्याने हजेरी लावलेले. या आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. जास्ती वेळ दौडू नका मित्रांनो. वारंवार सूचना येते आमच्यापर्यंत की वेळ आपल्याकडे कमी, त्याच्यामुळे कोणी संघ वेळेचं भान ठेवा आणि सहकार्य करा. धावसंख्या 1. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलेला या षटकामध्ये दक्षित शिंगोळे यांचा आणि सुंदर कट केलेला चेंडू नाही थांबणार, जाईल सीमारसे बाहेर आला. हा दर्जेदार चौकार 4. मान्यवर संजयजी जाधव आणि प्रदीपजी गायकवाड या मान्यवरांचं या चषकामध्ये आगमन झालेले आहे. दुपारच्या क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक महापोली 2024 मध्ये आपले सहर्ष स्वागत. धावसंख्या झालेले 5. फुलटॉस चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला. शतरक्षक सज्ज आहे. चांगली फेक केली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तसं काही झालेलं नाही. एक यावा एकूण धावा 5 धावा आल्यात या चेंडूवर. जिथे 1 धाव सुद्धा झाली नसती तिथे 5 धावाचा बोनस दिलाय टीम ज्या अनवन खोडी संघाच्या या क्षेत्ररक्षकाने. क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु हिट झालेला नाही, त्याच्यामुळे चेंडू सीमारेषे बाहेर गेला. क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवता आला नाही. धावसंख्या 5 ने वाढून पुढे गेले. धावसंख्या झालेले 10. क्षेत्ररक्षण खूप सुंदर झालं होतं. फेक केली, परंतु एष्ट्यांना एष्ट्या ओढू शकला नाही. त्याच्यामुळे जो क्षेत्ररक्षक होता त्याची थोडीशी चुकी. यांनी क्रिकेटमध्ये मित्रांनो चुकीला माफी नाही. या एकूण मिळाले 5 धावा. धावसंख्या झाले 10. चांगली गोलंदाजी करतोय दक्षित, परंतु क्षेत्ररक्षकांकडून त्यांना साथ मिळत नाही असं म्हणायला हरकत नाही. उडवल्यासाठी उंची जास्ती आहे, परंतु नो मॅच स्टँड मध्ये चेंडू पडतोय सीमारसे बाहेर.
षटकार असं वाटलं तर उंची जास्त लांबी कमी असेल परंतु हवेच्या झुलकामध्ये हवेच्या वेगामध्ये चेंडू सीमारेषा बाहेर षटकार 6. आणि या षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले 16. 5 चेंडू झाले. एक चेंडू शिल्लक आहे षटकामधील दक्षतेचा आणि त्याचा सामना करायला एक पिच हिटर दिगंबर. कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. हा जातो निर्धाव. धावसंख्या आहे 16. बिनबाद 16. चांगली सुरुवात केली होती रेहान स्पोर्ट चावे संघाच्या या दोन फलंदाजाने. एका बाजूला दिगंबर पाटील तर एका बाजूला अनिकेत. दिगंबर वैयक्तिक 7 धावर खेळतोय तर अनिकेत हा 9 धावर खेळतोय. घाई करायची मित्रा. षटक संपल्यानंतर सर्व टीम एकत्र येण्याची आवश्यकता नाही मित्रांनो, कारण आपल्याला माहित आहे दुसरं षटक आपण देणार आहे आतिश पाटीललाच. त्याच्यामुळे सर्वजण एकत्र येण्याची काही गरज नाही. त्याच्यामुळे वारंवार पुकार करावा लागतो. आयोजक आमच्या मागे ती सूचना सुचवत आहेत आणि ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो कारण वेळ आपल्याकडे कमी. धावसंख्या झाले 16. दुसरं षटक हाताळण्यासाठी आतिश पाटील. जोरदार आपे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. पहिला गडी बाद होतोय टीम चावे संघाचा. बाद होणारा फलंदाज अनिकेत. थँक्यू. नवीन बॅटर आहे तो ऋषिकेश पाटील आणि धावसंख्या झालेले 16. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा बघितली तर पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली होती आतिश पाटील यांनी. या सामन्यामध्ये सुद्धा तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्याच चेंडूवर यॉर्कर लाईनचा चेंडू पायचीच्या रूपाने बाद झालाय फलंदाज अनिकेत. 1 डाऊन साठी आलेले ऋषिकेश पाटील. आतिश पाटील उडवला चेंडू. षटकार. काय फलंदाजी करतोय ऋषिकेश पाटील. हे षटकाराने धावसंख्या वाढलेले. धावसंख्या गेलेले माझे गुणलेखक सांगतात की धावा झालाय 22. षटकाराने अकाउंट ओपन करतोय ऋषिकेश पाटील. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाले. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आतिश पाटील. आतिश फुलटच चेंडू होता परंतु जो फटका हवा होता तो मात्र पाहायला मिळालेला नाही. क्षेत्ररक्षण चांगलं केलं परंतु क्षेत्ररक्षकाची भिंबेरी ओढाली की काय नक्की चेंडूची फेक कुठे करू
आणि त्याच तेवढा वेळ मिळाला दोन्ही फलंदाजांना आणि एक धाव पाहता पाहता पूर्ण केलेले. धावसंख्या झाले 23. मग असे सांगितले सरांनी सुद्धा की ऋषिकेश पाटीलला थोड्या दिवस खेळणार आहे, नंतर आपल्या कामानिमित्त पुन्हा एकदा दुबईला रवाना होणार आहे. जेवढे दिवस आपल्या गावासाठी द्यायचे तो देणार आहे ऋषिकेश पाटील. आणि हा पिच हिटर आम्ही नेहमी म्हणतोय दिगंबर पाटील याच्या बॅटमध्ये चेंडू जेव्हा टायमिंग येतो तेव्हा तो सीमारेषे बाहेरच पाहायला मिळतो. षटकार 6. धावसंख्या झाले 29. दुपाटाची टुर्नामेंट झाली, त्या टुर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक पटकावलेलं आहे. हाच तो दिगंबर पाटील. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडूची पूर्तता करा. षटकार 6. स्पर्धेसाठी भरपूर अशा दानशूर व्यक्तीने आम्हाला सडल हाताने मदत केलेली. जशी जशी वेळ मिळेल तुमच्यापर्यंत पोहोचवेन. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला. असे चेंडू जर हात आले तर ते आपल्याला सीमारेषेच्या बाहेरच पाहायला मिळतील. लगातार 3 चेंडूवर 3 षटकार. आतिश पाटील याचा खरपूस समाचार. 6 धावा. षटकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक महापोली 2024 आयोजित आपण ही स्पर्धा पाहतो. छोट्या 11 आंबेडकर नगर महापोली. खेळाडू कक्षामध्ये पाणी नाही दादानो. प्रथम पारितोषिक आम्हाला रोख रक्कम 25,000 आम्हाला लाभलेले आहे. प्रतीक वाघचौरे याचकडून 1 नंबरची ट्रॉफी बुद्धवासी अक्षय वाघचौरे यांच्या स्मरणार्थ प्रतीक वाघचौरे यांच्याकडून लाभलेले आहे. त्याच्यानंतर द्वितीय पारितोषिक आम्हाला रोख रक्कम 15,000 रुपयाची लाभलेले सन्मान्य मान्य इरफानजी भुरे साहेब याचकडून. आणि 2 नंबरची जी ट्रॉफी बुद्धवासी गौतम भागाजी जाधव यांच्या स्मरणार्थ अक्षय जाधव याचकडून लाभलेले. 3 नंबरचं आम्हाला रोख पारितोषिक लाभलेले सन्मान्य असगर पटेल साहेब याचकडून. आणि 3 नंबरची जी ट्रॉफी आम्हाला लाभलेले बुद्धवासी सुदाम बुधाजी चन्ने यांच्या स्मरणार्थ निलेश सुदाम चन्ने याचकडून. 4 नंबरचं रोख पारितोषिक आम्हाला लाभलेले सुशांत जगताप याचकडून. आणि 4 नंबरची ट्रॉफी आम्हाला लाभलेले बुद्धवासी अशोक सावळाराम भोईर यांच्या स्मरणार्थ अजय अशोक भोईर याचकडून. टुर्नामेंट लाईव्ह हे लाईव्ह आपण पाहता BTC लाईव्ह. याचा पूर्ण खर्च श्री शुद्धोधन अशोक जाधव याचकडून आम्हाला लाभलेला आहे. या सर्व दानशूर व्यक्तींचे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक महापोली 2024 मध्ये तुमच्या मनापासून आभार. तुम्ही आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलंय आणि ह्या तुमच्या सहकार्यामुळे आम्ही इथपर्यंत ही स्पर्धा पोहोचू शकलो. तुमच्या मनापासून आभार. चला जाऊया मैदानामध्ये. धावसंख्या झालेले 41. दर्शन पलटी फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. पंच काय इशारा करतायत. बाईच्या रूपाने आलेला म्हणजे बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा स्पर्श नाही. बाईच्या रूपाने आलेले ही एक धाव. धावसंख्या झालेले 42.
फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज येतोय आणि डगआउटच्या आसराला जातोय दिगंबर पाटील. बेचाळीस 42 हे धावसंख्या. दुसरा गडी बाद झालाय टीम रियान स्पोर्ट चावे संघाचा. पहिल्या षटकामध्ये बघितलं आपण 16 धावा दिल्या होत्या दक्षित याच्या गोलंदाजीवर. त्याच्यानंतर खरपूस समाचार घेतला गोलंदाज आतिश पाटील याचा 25 धावा दिल्या आहेत आतापर्यंत. दर्शन जाधव याच्याकडून 2 चेंडू टाकून झाले. एक 22 रुपयाने 1 धाव आणि 1 सफलता प्राप्त केलेले दर्शन जाधव याने. दर्शन चेंडू पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय. अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय तर नौका फलंदाज शेखर. अगदी मैदानाला गुदगुले करता चेंडू एकदा तर मिळणारे क्षेत्ररक्षक पुढे दक्षता आहे. खूप दूरचा प्रवास त्यांनी पार करून आला आणि 2 धाव मात्र रोखू शकत नाही. 2 धावाने धावसंख्या वाढलेल्या धावसंख्या झालेली 44. तिसरं षटक चालू आहे. धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न चालला रियान स्पोर्ट चावे संघाचा. कारण महागडा ठरला अतिश. पहिला थोडस क्षेत्ररक्षण खराब झालं त्याच्यामुळे 16 धावाचा भुदंड पडला होता दक्षतेच्यावर आणि दुसऱ्या षटकामध्ये हाणामारी 25 धावा. दर्शन एकदा टप्प्यात आला का कार्यक्रम होतो ना तेच पाहायला मिळालं. चेंडू सरळ तलावामध्ये गेलाय. षटकार 6. पूर्ण झाले 50. तिसरं षटक चालू. पहिला चेंडू 22 रुपयाने 1 धाव. त्याच्यानंतर विकेट घेतली. त्याच्यानंतर डॉट बॉल काढला. त्याच्यानंतर 2 आणि हा आला षटकार. धावसंख्या 50. दर्शन चांगला चेंडू अगदी गलीच्या दिशेने चेंडू ढकलून देण्यात यश आलेले नौक्या फलंदाजाला आणि आला है चौकार. 4 धावाने धावसंख्या वाढले. धावसंख्या झालेले 54. लगेच खोनी संघ तीन षटकाची समाप्ती आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर रियान स्पोर्ट चावे संघाची धावसंख्या झालेले 54. पहिल्या षटकामध्ये 16. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 25 आणि या षटकामध्ये 13 धावा दिलेले आहेत गोलंदाज दर्शन जाधव याने. धावसंख्या झालेले 54. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. 1 षटक शिल्लक आहे आणि या 6 चेंडू मध्ये किती धावा जमा करेल टीम रियान स्पोर्ट चावे हे पाहणे गरजेचं आहे.
उंची जास्ती, लांबी सुद्धा जास्ती. चेंडू जातो आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या भेटीसाठी ठोंगरावर. षटकार 6. अंक झालेले 60. यानंतर होणारा सामना जय बजरंग पुंडास वर्सेस टीम NR बोरपाडा. पावलामध्ये चुकतोय गोलंदाज, कारण पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर थोडंसं खच्चीकरण गोलंदाजाचं होतोय आणि ते चित्र पाहायला मिळतं. एखादा पाऊल तर आपलं चुकत नाही ना, तर एखादा पाऊल चुकला तर तो पाऊल संघासाठी घातक ठरू शकतोय. दीप एक युवा गोलंदाज खोनी संघाचा. आता मात्र चांगला चेंडू आहे. एक षटकार लागल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो दीप. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 60. NR बोरपाडा आणि टीम पुंडास दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक कक्षामध्ये येऊन बसायचंय. दीप चेंडू उंची जास्त आहे, परंतु काही इंचाचा अंतर आणि एक सूचा एक भाग सीमारेषेला टच झाला आणि आलाय हा षटकार 6. खेळाडूवृत्ती काय दर्शवले सुद्धा आमच्या दक्ष सिंगोलेने की नक्कीच माझा पाय सीमारेषेला टच झालाय, परंतु झेल सुंदर पकडला होता. प्रयत्न चांगले केले होते, परंतु शेवटच्या क्षणी हा षटकार. धावसंख्या 66. वेगात टाकलेला चेंडू, आता मात्र हा चेंडू जातोय डॉट. धावसंख्या 66. आजच्या दिवसाचे हायेस्ट स्कोअर माझे गुणलेखक मला सांगतायत की रिहान स्पोर्ट चावे संघाच्या नावावर आहे. 73 धावा फटकावल्या त्या. दक्षता आहे, चुकी करणार नाही. 1 धाव. धावसंख्या झालेले 67. एक धाव मिळते आणि एका धावाने धावसंख्या झालेले 68. 69 धावांची आवश्यकता टीम जय हनुमान खोनी संघाला. दोन्ही संघाचे संघनायक सुद्धा आलेले टीम पुंडास आणि टीम NR बोरपाडा. जाऊया आपण समालोचक कक्ष सोडून नाणेफेक कक्षामध्ये. टॉस का बॉस. प्रदीपजी गायकवाड उर्फ लारा यांच्या शुभ हस्ते या दोन संघामध्ये नाणेफेक होते. या प्रदीपजी. नाण्याच्या त्या बाजू आपल्याला माहित आहे, एका बाजूला BS आणि एका बाजूला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024. एकाचं नामकरण करायचे. BS असा कॉल. BS चा कॉल आहे आणि BS आलेले आहे.
टीम पुंडा संघ आपण नाणेफेक जिंकले 4 षटकाचा सामना आहे काय निर्णय असेल क्षेत्ररक्षण करू आपण जो संघ पहिल्या फेरीमध्ये खेळला तोच संघ आहे की काय खेळाडूमध्ये काय फेरबदल सेम संघ राहील सेम संघ राहील किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 40च्या अंदर कोणाच्या कडून आता जास्त अपेक्षा आहे पहिल्या सामन्यामध्ये तर केले होते आता सर्वच खेळाडूंकडून आशा राहतील आपण नाणेफेक हारलात जिंकला असतं तर काय घेतलं असतं फिल्डिंग केली असती आता आपल्याला फलंदाजी करायची 4 षटकामध्ये किती जमा करण्याचा प्रयत्न असेल की जास्तीत जास्त धावा जमा करणे आणि कोणाकडून अपेक्षा असेल 50+ जाण्याचा प्रयत्न करू आणि विवेक शेळकेकडून जास्त अपेक्षा राहतील चला नाणेफेक कक्षामधून बातमी आलेली दोन्ही संघांना शुभेच्छा देऊ टीम पुंडा संघाने नाणेफेक जिंकले आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे जाऊया समालोचन कक्षामध्ये तिथे माझे सहकारी समालोचक सज्ज आहेत व्हॉइस ऑफ पालघर प्रमोदजी शेडगे सर थँक्यू व्हेरी मच मांजरेकर सर त्यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेला चला थोडंसं स्पीडअप करा घड्याळात जवळजवळ 4 वाजण्याच्या सुमारास आणि इथून आपल्याला अजून 2 सामने कव्हर करायचे आहेत जवळजवळ विचार केला तर अजून 20 ओव्हर आपल्याला या 1.5 तासामध्ये कव्हर करायचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक महापोली 2024 आपण पाहत आहेत या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे छोट्या 11 आंबेडकर नगर महापोलीच्या माध्यमातून या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते रात्रंदिवस मेहनत करून या स्पर्धेला जे आयोजन केलेलं आहे ते वाखाणण्याजोगे आणि कौतुकास्पद असं आयोजन आपण अनुभवतायत जे BTC या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा आणि या मॅचचा घर बसल्या आपण स्मार्ट टीव्ही स्मार्ट मोबाईलवर या मॅचचा आपण आनंद घेऊ शकता चालता बोलता सामन्याला होते सुरुवात पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल 69 धावांचं एक भलं मोठं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं प्रथम फलंदाजी करताना रियांश 11 चावे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय ज्यामध्ये अतिशय सुपर बॅटिंग पाहायला मिळाली ते आपण पाहतायत दिगंबर अनिकेत ऋषिकेश आणि शेखर ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग बाय 4th बॅटर तर 69 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर दिगंबर गेल्या मॅचचा हिरो दक्षत स्वतः एज अ कॅप्टन यावेळेला फुल टॉस बॉल नो बॉलचा इशारा आलाय आणि सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर आ बैल मध्ये मार 9+6 मिळतील 7 धावा ते बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह दिसते ती दक्षतची ज्या वेळेला प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्स मध्ये त्याला विचारलं की तुझा आवडता खेळाडू कोण आहे तर त्यांनी सांगितलं याच विभागातील मी प्रथमेश ठाकरे या खेळाडूला लाईक करतो वर इट्स अ वंडर बॉय अप्रतिम सरळ बॅटचा उपयोग केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड 1 बाउन्स ओव्हर द रोप मॅग्निफिसंट टायमिंग दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग चौकार षटकारानंतर आलेला फ्री हिटच्या बॉलवर चौकार 4 धावा काय फटका खेळला होता या वेळेला प्रतिम सुपर टायमिंग सहित आपण पाहू शकला संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली गेली इथून ऑन साइडला अप्रतिम नजाकत भरा शॉट सरळ चेंडूला पाठवलंय 6 धावन करता कृष्णा लक्ष्मण सातपुते या खेळाडूची आठवण करून देणारा हा षटकार पाहायला मिळतोय 6 धावा व्हॉट अ टायमिंग मॅक्झिमम 6 षटकार बॅक काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते आक्रमकता सिद्ध केले
अतुल दोंदे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम, वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचली गेली. अफलातून फलंदाजी, जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट दक्षत या फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळते. यावेळेला चेंडूला पाहिलं, खेळपट्टीच्या कदाचित बाहेर आहे आणि यस गणेशजी पाटील हेच दर्शवतात. फ्रेडचा सिग्नल सुद्धा त्या ठिकाणी अॅक्युरेट दिला जातोय. तर इथे मात्र गोलंदाजाला थोडंसं अचंबित केलंय. त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन होतं, एकाग्रता होती, ती थोडीशी मात्र भंग केलेली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचले गेले. 69 धावांचं टार्गेट सेट करत असताना जे हनुमान खोनी टीम चा बॅटर अप्रतिम बॅटिंग करताना पाहायला मिळतो. दक्षत एक धाव तर वेगाने घेतोय, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु एकच धावेवर वेट म्हणून सांगतोय. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 19 धावा खर्च केलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत जर आपण पाहिले तर 3. एका षटकामध्ये मी 49 धावा सुद्धा पाहिलेल्या आहेत. या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर सफाळे विभाग आणि बेंडूबाबा चषक दातिवरेचं मैदान 2 वर्षांच्या पलीकडे अतिशय त्यांची स्पर्धा सुद्धा पुढे येताना पाहायला मिळते. ती 5 मार्च ते 9 मार्च. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम फटका तर यावेळेला फसतोय. इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरला बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावन करता जीवाची आकांक्षा केली होती. आय थिंक सो त्या ठिकाणी अनिकेत पुढे सरसावले गेले होते. फटकेबाजी यावेळेला पाहायला मिळते कुणाल आणि दक्षच्या बॅट मधून. कुणाल सुद्धा आता थांबणार नाहीये, कारण एक मोठ्या धावसंख्येचा जेव्हा तुम्ही पाठलाग करता त्यावेळेला तुम्हाला ताबडतोब फलंदाजी करावी लागते आणि दिगंबरवर अटॅक केला जातोय. तर इथून चांगला चेंडू लेफ्ट यावेळेला जरूर केलं. आदरणीय निलेशजी सुदाम चन्ने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सरशिप केली या स्पर्धेला, तर त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. या वेळेला चेंडू परफेक्ट स्टंप्सला आदळला नाही, अगदी हलकासा थोडासा या वेळेला वारा देऊन गेला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. पहिलं षटक हे नावावर जाईल दक्षत या फलंदाजाच्या. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 69 धावांचं टार्गेट समोर असताना आता विजयासाठी 46 रनची आवश्यकता आहे. उर्वरित 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 46 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहतील. एका साईडला येणार बोरपाडा 2 हात करणार आहे जय बजरंग पुंडास या टीम बरोबर. संघाची धावसंख्या 23च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 18 बॉल आणि 46 रनचं अजून सुद्धा समीकरण पाहायला मिळतं. मुकुंद जगताप आणि त्याचप्रमाणे अतुलजी दोंदे यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान होऊन या मॅचचा आनंद घ्यावा. या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक मापोली 2024च्या या स्पर्धेमध्ये. संघाची धावसंख्या 23 रन्स. तिथून आपण पाहतायत षटक क्रमांक 2 ऋषिकेश. कट करण्याचा प्रयत्न जरूर होता. तेवढाच भन्नाट वेग पाहायला मिळतो. आपल्या नावाप्रमाणे चांगली गोलंदाजी, फलंदाजी, फिल्डिंग अशा पद्धतीने मात्र सरस ठरतोय आतापर्यंत. म्हणजे 100% कसे द्यावेत हे दर्शवत असताना पाहायला मिळतोय. आणि प्रत्येक खेळाडूमध्ये ही ऊर्जा असणं फार गरजेची गोष्ट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. परंतु दक्षत ज्या पद्धतीने तो अटॅकिंग बॅटिंग करतोय, 17 बॉल आणि 46 हे सामन्याचं समीकरण विजयासाठी जय हनुमान खोनी या टीमला. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे. तर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, अगोदरच प्ले करण्याचा प्रयत्न केला. दक्षत डेंजर एंड कडे आहे. इथून मात्र सिंगल मिळते. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न हा ना करता करता इथे तू मै मै आणि पाहता पाहता 2 धावा होतील की नाही.
तर पंकज मात्रे यांनी उत्तर दिलं नॉट आउट. 2 धावा येत आहेत या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर. एस, नो अँड वेट या 3 गोष्टी खूप महत्वाच्या भूमिका आहेत. 2 धावा येत आहेत आणि या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. रिव्ह्यू नाहीये कोणत्याही प्रकारचा. आपण पाहतो एकच अँगल आहे आणि त्यामुळे आपण ते डिसिजन घेऊ शकणार नाही. ऑनफिल्ड जे पंच मात्र दर्शवतील तेच तुम्हाला निर्णय मान्य करावे लागतील. 2 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक 2 आहे. 69 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगला खेळ आतापर्यंत साकारला गेलाय. रियान स्पोर्ट्स चावे, रियांश स्पोर्ट्स चावे आपण पाहत आहेत. यावेळेला वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. अशा प्रकारचे आता पॅटर्न शॉट बनले गेलेत. प्रत्येक जण अशा प्रकारचे स्ट्रोक खेळण्यासाठी जरूर एक न्यू पॅटर्न शॉट आपल्याला पाहायला मिळतो. द स्काय पद्धतीने किरण जी चन्ने आणि रोहितजी जाधव यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू मात्र हिटला जाऊन आदळतोय. सरळ चेंडू आपण पाहू शकतायत. नॅचरल बाउन्स होता आणि ते कदाचित शोल्डरला जाऊन चेंडू आदळला होता. शोल्डर वरून हेड पर्यंत हा चेंडू स्पर्श होऊन जाताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. निलेशजी चन्ने साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सरशिप केली निलेशजी सुदाम चन्ने यांना मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर या. या स्पर्धेमध्ये आपला सुद्धा सिंहाचा वाटा आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर प्रणित आम्हाला दर्शवतायत 25 धावा. एक चांगले गुणलेखक, स्कोरर आणि आयोजक. यावेळेला ऑन साइडला दक्षच्या बॅट मधून फटका तर छान आहे. डिस्टन्स क्लिअर होणार नाही तर दक्षतला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. पहिल्या षटकामध्ये दमखम दाखवली. आपल्या नावाची चर्चा करण्यास भाग पडलं. परंतु आता या वेळेला आपण पाहतायत गोलंदाज ऋषिकेश म्हणतोय टिट फॉर टॅट. जशास्तसे फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. पुन्हा एकदा ऋषिकेश सावे एक्सप्रेस आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना कॉन्फिडेंटली बॉलिंग. ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल. अनिकेत पुढे सरसावतायत, फिल्डिंग करतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने 26 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आणि अशा प्रकारे 2 षटकं हाताळली. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 43 म्हणजे पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्यानंतर दुसरं षटक कव्हर केलं ते ऋषिकेश या गोलंदाजाने. 3 धावांचं फक्त हे षटक पाहायला मिळालं. एक सेट फलंदाज दक्षत समोर असताना सुद्धा न डगमगता दबावाला न जुमानता ऋषिकेशने जी गोलंदाजी केली ती अप्रिसिएशन गोलंदाजी पाहायला मिळाली. ग्रेट बॉलिंग बाय ऋषिकेश. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. याला म्हणतात 100% रियांश स्पोर्ट्स चावे या टीमचा एक हरवणारे खेळाडू. संघाची धावसंख्या 26 12 बॉल आणि विजयासाठी 43 चं टार्गेट अजूनपर्यंत पाहायला मिळतं. 69 धावांचं टार्गेट होतं परंतु समीकरण आता आपण पाहत आहेत 12 बॉल 43 रन्स. धावा होऊ शकतील ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत. जसं दक्षतने सुरुवात केली होती तशी आता मात्र कुठेतरी प्रमोद आणि कुणाल या 2 फलंदाजांवर दारोमदार आहे. जबाबदारी जाणावी लागणार आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये.
बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर येताना अनिकेत उजव्या हाताने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय, डायरेक्ट हिट करण्याचा इरादा, बॅकअप चांगला मिळतोय, एकदा वर्जित केली जाईल. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 27 या धावसंख्येवर 27. यस, लेग बायचा इशारा आला पंकजी म्हात्रे यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 27. 27चा आकडा मायने राखतो टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये, कारण 27 नोव्हेंबर 2015 मध्ये पहिला गुलाबी चेंडू आणि डे नाईट कसोटी क्रिकेटला हिरवा कंदील मिळाला. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन संघांच्या दरम्यान यावेळेला ऑन साइडला कुणालच्या बॅटमधून एक तडाखेबंद फटका पाहायला मिळतोय. झंझावती षटकार, 6 धावा. रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सुपर बॅटिंग ज्या पद्धतीने कुणाल आता थोडासा फायर झालाय. ऑन साइडला वन हँडने सरळ चेंडूला फेकून दिलाय, शफल झाला आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॅक टू बॅक 2 सिक्सर. वॉट अ बॅटिंग क्लास. संघाची धावसंख्या 39. विजयासाठी लक्षात असू द्या 9 बॉल आणि 30 रनची आवश्यकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक मापोली 2024 म्हणतात ना, लुटा किसी ने जर तो किसी ने लुटा दिया, काटा किसी ने सर तो किसी ने कटा दिया. इस दुनिया में ऐसे भी लोग आकर चले गए जो गैरों के वास्ते लहू अपना बहा दिया. अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 39. 9 बॉल आणि 30 रनची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केली आतापर्यंत. सुपर. कुणाल इज ऑन अ फायर. जर्मन कोणी टीमचा भरोशाचा सलामीवीर. ऑन साइडला बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. तिसरा षटकार, 3 इन रो. आता विजयासाठी सामना बॅलन्सिंग. 8 बॉल आणि विजयासाठी 24 रनची आवश्यकता आहे. आजच्या दिवसामध्ये पराक्रम घडला होता. अर्थातच आजचा दिवस आपण पाहताय 13 नोव्हेंबर 2007. युवराज सिंगचे ते 6 षटकार आठवा. स्टुअर्ट ब्रॉडला मारलेले चहूबाजूने. सुपर, अप्रतिम. आणि त्याचीच पुनरावृत्ती आज करून देईल की काय कुणाल. 3 तर षटकार आलेत. सुपर बॅटिंग. युवराज सिंगने जो काढलेला राग, अर्थातच फ्लिंटॉफवर, फ्लिंटॉफचा राग मात्र स्टुअर्ट ब्रॉड लाल भडक झाला होता. परंतु स्टुअर्ट ब्रॉडचं कौतुक करावं तेवढं कमीच आपल्याला पाहायला मिळालं, कारण त्याने क्रिकेट सोडलं नाही. तर एक इंग्लंड संघाचा हरहुन्नरी खेळाडू, कारण कमी वेळेतच कमी वयातच त्याचं क्रिकेट खेळणं अशक्य झालं होतं. ॲशेस मालिका ज्याने मात्र गाजवली. आता बॉल आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये 24 रन्स विजयासाठी. अनिकेत कमबॅक करेल का. अनिकेतकडे ते पोटेन्शियल आहे, नो डाऊट. तो डान्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतायत यस ॲब्सोल्युटली प्लम. 5 स्टेप आउट जरी तुम्ही झाले तरी सुद्धा बॉल कुठे चालला होता हे पंचांनी इम्पॅक्ट पाहिलं आणि परफेक्ट LBWच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मी म्हटलं की अनिकेतकडे सुद्धा ते पोटेन्शियल आहे, कमबॅक करण्याची संधी मिळाली. आता 7 बॉल आणि 24 रन. चला, नो मीटिंग नो टाइम. अजून 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. यानंतर अजून सामना आपल्याला पाहायला मिळतील ते 2. चला, थोडीशी घाई करा. चला, फलंदाज बाद झालेला आहे आणि इथून कुणालला परतावं लागेल बॅक टू द डगआउटच्या दिशेने. कुणाल तेच मनामध्ये विचार करतो की डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळल्यानंतर LBW मिळतो का. तर पंचांनी सांगितलं यावेळेला यस, डेफिनेटली गोलंदाजाला दाद द्यावी लागेल. चला, वेळ दौडू नका प्लीज. चर्चेला आता विषय नको आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल.
तर 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी 24 रन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. चला थोडस स्पीडअप करा, जरा घाई करा प्लीज. गोलंदाज अनिकेत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. उजव्या हाताने कमबॅक तर केलंय 3 षटकार आल्यानंतर. अप्रतिम चेंडू नाहीये असं म्हणतायत पंच, कारण बाहेर जाणारा होता. वेळेला व्हाईट बॉलचा इशारा आला. संघाची धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचली गेली. 7 बॉल 23. आतिश आपण पाहतायत नॅचरल बाउन्स होता. आतिश मात्र पंचांकडे मागणी करण्याचा प्रयत्न जरूर केला. 7-23. सुपर डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. अनेकने कमबॅक केलं. 3 षटकार आल्यानंतर सुद्धा माझ्याकडे ते पोटेन्शियल आहे हे दर्शवलं गेलं. आता 6 बॉल आणि 23 रन. धावा होऊ शकतात. मी करेन. आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते खेळाडूंनो. ती आता हीच ती वेळ आहे. अभी नाही तो कभी नाही. 6 बॉल आणि 23 रनची आवश्यकता आहे. सहा बॉल आणि 23. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजाला पुढे आणलं गेलंय. नेहाल कालच्या दिवसात आपण पाहिलं यंगेस्ट चेस चॅम्पियन जो बनला गेला डी गुके आपण पाहू शकलात. आणि एक स्वप्न होतं त्या एकंदरीत विजेत्याचं. लहान असतानाच त्यांनी सांगितलं की 9 तरुण असतानाच मला पूर्ण वर्ल्डचा चेस चॅम्पियन्स बनायचं आहे. आणि ते त्याचं स्वप्न पूर्ण झालं. ज्या वेळेला विजयी झाला तेव्हा खऱ्या अर्थानं त्याला ते अश्रू आवरता आले नाहीत. आणि तो व्हिडिओ व्हायरल होताना पूर्ण जगभरामध्ये पाहायला मिळतो. म्हणजे तुमच्याकडे ती जिद्द असावी लागते. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. 5 बॉलचा खेळ शेष राहिला आणि 23 धावा. स्वप्न पाहावीत. स्वप्न ही मोफतच असतात, परंतु आयुष्यात आपल्याला बरीच त्याची किंमत मोजावी लागते. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 23 रन्स हे सामन्याचं समीकरण आहे. 5-23चं समीकरण. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर येताना मिस्टर नेहाल. कुणालने काय जबरदस्त सामन्यामध्ये रंगत आणली होती. डायरेक्ट 3 षटकार आल्यानंतर सामन्यामध्ये पूर्णपणे कलाटणी मिळाली. ऋषिकेशचं एक षटक अप्रतिम पाहायला मिळालं. तिथे थोडंसं टर्निंग पॉइंट ठरू शकेल की 3 धावा फक्त खर्च केल्या होत्या. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहत आहेत. नेहाल आणि हे अप्रिसिएशन गोलंदाजी पाहायला मिळते. ज्यावेळेला नेहाल गोलंदाजीला आला, ऋषिकेश गेला. ऋषिकेशने सांगितलं की तुझी जी नॅचरल गोलंदाजी आहे, कोणत्याही प्रकारचं भयभीत न होताना चांगली गोलंदाजी कर. सामना आपल्या हातामध्ये आहे. आणि हे होप्स असतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 46. 2 बॉल लगातार डॉट. ऑन साइडला फटका तर छान आहे. दिगंबर आहेत, त्यांना बीट करत चेंडू निघून जाईल. 6 धावां करता मेल षटकार. या षटकाराने पुन्हा एकदा सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण झालेत. संघाची धावसंख्या तब्बल 52. आता विजयासाठी 17 रनची आवश्यकता. बॉल आहेत 3. 3 बॉल 17 धावा. 3 षटकारांची नितांत आवश्यकता आहे. आणि प्रमोदच्या बॅटमधून एक अप्रतिम देखणा फटका पाहायला मिळाला. 3 बॉल 17 रन्स. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर येताना मिस्टर नेहाल. या वेळेला खूप जोरकस चेंडू होता. तेवढ्याच वेगाने चेंडू आला. बॅटची एज घेत चेंडू थोडाशा कानाच्या कोपऱ्यापर्यंत जाऊन आदळला. प्रमोद इट्स ओके मात्र त्या ठिकाणी दर्शवत असताना हे स्पोर्ट्समॅन स्पिरिट असावं लागतं. कारण अलीकडच्या काळामध्ये स्पोर्ट्समॅनशिप आपण सातत्याने पाहिले. डिसिप्लिन क्रिकेट हाताळलं जातं.
जरी आपण क्रिकेटच्या मैदानात आमने सामने असलो तरी क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर आपले मैत्रीपूर्ण संबंध हे जोपासले पाहिजेत, एक माणुसकीचं नातं रोवलं पाहिजे. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला, शानदार षटकार पाहायला मिळतोय. सुशांतच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून जातोय 6 धावांकरता. मॅग्निफिसंट टायमिंग. शेवटचा बॉल. दहा रनची आवश्यकता. एक बॉल आणि 10 रन्स. काही सांगू शकणार नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. हा क्रिकेटचा खेळच असा आहे. सरड्याच्या रंगापेक्षाही रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेटला आपण सातत्याने मान्यता दिली गेले. जरी हा खेळ इंग्लंडला जन्माला आला परंतु त्याचं पालन पोषण हे भारतीयांनी केलं आणि म्हणूनच आज लोकप्रियता मिळाली या खेळाला. आणि क्रिकेटच्या प्रती खूप काही खेळाडूंना दिलेला आहे या क्रिकेट खेळाने. अप्रतिम परफेक्ट ब्लॉक ऑल यावेळेला पाहायला मिळतोय आणि 5 धावेने पराभूत. ऋषिकेश आनंदाच्या भरामध्ये चेंडूला सोडून देतोय परंतु एक चेहऱ्यावर स्माइल